लग्न म्हणजे थाटामाटात पार पडणारा खर्चिक सोहळा आणि त्यात राजकारणातल्या घरातलं लग्न म्हणजे तर पैशाचा मोठा अपव्यय. मात्र सगळ्या उधळपट्टीला फाटा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपलं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केलं. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये पोहल्यावर चढले. या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 9 जोडप्यांचा विवाह पार पडला. राहुल जगतापांच्या लग्न सोहळ्याला शरद पवार, अजित पवार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते हजर होते. राहुल जगताप स्वतः एका साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. मात्र पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा साध्या पद्धतीने लग्न करणं त्यांनी पसंत केलं आणि लग्न सोहळ्यावर संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करणाऱ्या जगतापांकडून बोध घेण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नात पैशांची वारेमाप उधळपट्टी करण्यात आली. तर राहुल जगतापांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करणं पसंत केलं. उधळपट्टीला फाटा देत सामुदायिक विवाह सोहळा राहुल जगतापांनी केला आणि या लग्न सोहळ्याला शरद पवारांची देखील उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात आज सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विवाह सोहळा पार पडलाय. खरं तर याच्या मागची माझी भावना जी होती की मी पहिल्यापासून सगळ्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. विशेषतः सर्वसामान्य लोकांनी मला आशीर्वाद देऊन ह्या जागेवर पाठवले. सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रत्येक कुटुंबातला त्या ठिकाणी वाटतं की त्यांच्या मुलाचं सुद्धा, मुलीचं असेल मुलाचं असेल लग्न त्या ठिकाणी थाटामाटात व्हावं. पण त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींमुळे त्यांना करता येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन माझ्याबरोबर त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा करत असताना त्यांचं सुद्धा तेवढ्या थाटामाटात शुभ सोहळा करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. मला खूप आवडली ही. मी एक डॉक्टर आहे, त्याच्यामुळे मला समाज कल्याण करायला फार आवडतं आणि माझ्या पूर्ण कुटुंबाने हा निर्णय घेतल्याबद्दल मी खूप हॅपी आहे. त्याच्यामुळे खूप लोकांचे आशीर्वाद मिळाले मला, आमच्या दोघांचे. माझं असं काही नव्हतं, जे सगळ्यांची इच्छा आहे ती माझी इच्छा होती. आपल्या राज्यामध्ये आपल्या मुलाच्या लग्नासाठी करोड रुपये खर्च करून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करणारी माणसं या महाराष्ट्रात कमी नाहीत. एका बाजूला श्रीमंतीचं प्रदर्शन होत असताना दुसऱ्या बाजूला एका तालुक्याचे आमदार सामूहिक लग्नामध्ये आपलं लग्न लावतात. हे फार मोठा आदर्श आहे.